हाय गाई, सगळे कसे आहेत? सगळे मस्त आणि मजेत असतील या पावसामध्ये तरी. तर तुमच्या इथे पाणी भरलं असेलच जरूर. तर आमच्या इथे पण भरपूर म्हणजे पाणी भरलेलं आहे, झाडं पडलेली आहेत, भिंत पडलेली आहेत, लोकांचे नुकसानं झालेले आहेत. प्लस लोकांच्या घरात पण पाणी येतं आहे. तर पत्रा वगैरेवरनं येतच असतं, जे पत्र्याची घरं असतात त्या घरात पाणी येतच आहे. तुम्हाला ते पण मी दाखवीन की लोकांच्या घरात कसे पाणी येतं आहे पत्रामधून. आणि आज तुमच्याकडे खूप पाऊस आहे की नाही ते पण सांगा. आमच्याकडे तर खूप पाऊस आहे, त्यामुळे आज मी कामावर गेली नाही, सुट्टी घेतलेली आहे. आत्ता जस्ट झोपून उठली आहे बघायसाठी की पाऊस थांबला आहे की नाही. जस्ट बघते आहे, पाऊस एवढा आहे की घरातनं बाहेर पण पडू शकत नाही आम्ही तिकडून. तर तुम्ही लोक बघू शकता आमच्या इथला जिथे मी राहते तिकडचं सगळं कसं आहे बघा. एवढा खूप पाऊस आहे, खूप खूप म्हणजे खूपच पाऊस आहे की म्हणजे घरातनं बाहेर पडू शकत नाही आम्ही लोक. एवढा त्रास आहे पावसाचा. माणूस कसे कामावर जाणार आणि रस्त्यावर पाणी तुंबतं आहे, सगळं होतं आहे. तसं बघू आता बाहेर जातोच आहे, तिथे पाणी भरलेलं आहे. जास्त पाणी भरलेलं असेल तर रिटर्न आम्ही घरी येऊ. नाही भरलेलं असं म्हणजे कमी कमी पाणी कुठे असेल तर बाईक तर जाऊ शकत नाही का. तर स्कूटीमध्ये पाणी गेलं या बाईकमध्ये पाणी गेलं की गाडी बंद पडते, तिकडे जर जागेवरच बंद पडते. तर आम्ही लोक म्हणजे जेवढं आम्हाला म्हणजे जिथे जेवढं पाणी भरलेलं असेल तिथे आम्ही हे करू घेतात आहे. पण त्रास स्वतःला करून घेत आहे या पावसामध्ये. ताप येतो आहे, घोपाळा येतो आहे वगैरे सगळं म्हणजे होतं आहे. आणि प्लस सगळ्या साईडला पाणी भरलेलं आहे आणि गटराचं झाकणं ओपन आहे, तर तिकडनं दुर्घटना होऊ शकते. तर तुम्ही लोक प्लीज स्वतःची काळजी घ्या आणि घरच्या लोकांची पण काळजी घ्या. प्लस बाळा लोकांची पण काळजी घ्या, लहान पोरांची नेमकी काळजी घ्या. ती लहान पोरं भिजासाठी जरा बाहेर येतात तर तुम्ही लोक बोलतात जावा म्हणून, तर जरा लहान पोरांची पण काळजी घ्या. जास्त बाहेर पाठवू नका. हां ठीक आहे, आपल्या घराजवळ तुम्ही लोक खेळायला द्या, सगळं द्या, ठीक आहे तेवढंच करीत, पण जास्त बाहेर जाऊ देऊ नका. का तर सगळं आपलं गटराचं झाकण ओपन आहे. कधी बायचान्स पाणी तुंबलं असेल आणि लक्षात पोरांचं नाही गेलं की तिकडे जाऊन पडू शकतात. तर त्यासाठी तुम्ही जरा स्वतःची काळजी प्लस बाळांची काळजी आणि स्वतःची आई आणि बाबांची काळजी प्लीज घ्यावी.